बोल ना जरा 2 शब्द. सौदा डोराची सांग ना. माझ्या एकट्याच्या भरोशावर किती जण झोपले सर्व. गाडी चालून थकला साहिल पण. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही चाललोय महाबळेश्वरला. अजून आमचा एक मेंबर बाकी आहे सवादा, तो आता घ्यायला चालले आम्ही. तर या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, जाम मजा येणार ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही 4 जण आहोत. अजून एक आहे साहिल, हर्ष भोईर, यश भंडारी आणि चाललोय मस्त की आता सवादा घेतो. आणि 4 प्लॅन कॅन्सल होऊन आमचा पहिला प्लॅन सक्सेसफुल झाले महाबळेश्वरचा. म्हणजे रास म्हणजे ब्लॉग कंटिन्यू करा. तुझ्या मुलं तर पक्का प्लॅन कॅन्सल झाले आमचे. घाललं गोव्याला. तर काही दादा 5 मेंबर आम्हाला भेटला आहे. सर्विस दादा बघू शकता, जाम टाइमपास केला. तर काही दादा आता पहिला स्टॉप आले सीएनजी पंप आणि आता आम्ही सीएनजी टाकायला लागलाय. सवादा पिसलले का बरा. तर काही आता आम्ही पोहोचल्यावर पायथ्याजवळ. आपण 8 वाजता पोहोचलो पायथ्या. आता इथं आपलं खालती दर्शन घेतं आम्ही. दर्शन पोहोचता काहीच पायथ्याचा आता दर्शन झालाय आमचा. आम्ही चालल्यावरती कुठे यायचा. अरे गणपती मुलं जायचं म्हणजे तेवढा आपला प्लॅन नाही जॉन. कपडे आवडे ओढले ना तू. हा कपडे 40 रंगे तरी तुला जातील. मैं गाली नहीं दे सकता. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे गाली. वरती जाऊ मस्त दर्शन घेऊ. टी शर्ट मी 2 चड्डे घेतले बरोबर. पॅन्ट फक्त एकच घेतले. साहिल ती बी माझी वापर ना आज घेतलेली. बघ साहिल का बोलतो, तू माझी वापर बोलते. काय करशील बघू बघायला. यश तू काय बोलशील. दोन शब्द वरती बोलतो. वरती का हे फोटो का रे जागा सनलाइट जास्त परायला. सनसेट आला का. मग सनसेट आता कुठेच यश सकाळ सकाळ आता 5 तारखेचे दर्शन घेतो. नाही 21 आहे तू बोल. काही आता नाश्ता आलेला आहे. नाश्ता येत आहे बघा. सौदा तुम्ही का मागवले. अरे तुला मारू दे रे. मागवले काय मिंटी जामून ते असू नको. तर काहीच आता आम्ही निघलो आहे एकविरावरून दर्शन घेऊन. आम्ही चालले पुण्याला दर्शन घ्यायला. तिथून आता जेजुरीला राहू आणि तिथून येऊन महाबळेश्वर. ब्लॉगमध्ये आपलं कंटिन्यू राहा. आम्ही पोचू बघा. आता कसं पोचू एक्सप्रेस करा आपलं कधी. तर काहीच आता आम्ही चांगले सीएनजी टाकायला पुण्यामध्ये. आता इथून आम्हाला 15 किलोमीटर आहे. पोचू आम्ही लवकरच पोचू. सीएनजी टाकायला आता इथे या आणले का राहील द्या बेड. आता आम्ही फुकू बघ कसा फुकते. तर मस्त मागे टाकून झोपू आम्ही एकदम कडकमध्ये. टेन्शन नाही, नो टेन्शन. काय कसा. हा 1 नंबर. यावंच लागतंय. विद्यार्थ्यांचा युवा आपल्या घरच हवा बरं. माझं हे कशा हवं बरं. हा मस्त मस्त का घराला हवा बरं. कसं त्यांचा हवं आता काही काय करणार. आपण मेन कामच डायरेक्ट करायला लागेल. हवा वाढ हो आता काहीतरी करायला लागेल. ऐकतेच नाही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं. अजून रास झाली भेटला 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 भेटला. हवा भरायला भेटले काय फायनली. बघू शकता कडकमध्ये तडकता भडकता. भर ना आपलं टाईट कर ना.
गाई आता एकच नंबर नियोजन केले साहिल भोईरनी बघू शकता. सोपा टेन्शनच नाही बघ सोपा मस्त पुढचा विषय आहे एकदम कडक मध्ये टेन्शन नाही आम्हाला काही एकदम मस्त पैकी आम्ही झोपून बी जाऊ शकता. खतरनाक बघू गाडी बघू शकता तुम्ही एकदम कडक मध्ये. साहिल भोईर थँक्यू धन्यवाद ब्रो. तर गाई आता जस्ट आम्ही पोहोचलोय पुण्याला दगडूशेठ हलवाई पप्पाच्या मंदिराजवळ हो का. आता मस्त जाऊन दर्शन घेऊ. तिथून आता आम्हाला जायचं जेजुरीला. जेजुरीनंतर जेवू खाऊन महाबलेश्वर. अजून जेवलो नाही ना काही जाम नाश्ता झाली पुरं नाश्ता घेतात. आता फ्रेंडला कपडे घेणार आहे भरपूर सारे आणि फ्रेंडच्या साईडचं भांडण झाले तर त्यामुळे निश्चित गाडी एकदम स्लो आणले त्यांनी घराला काम करीत घेतलं मला चांगला पण तर ब्लॉग बघा साईड एकच नंबर माझी घर. आता मंदिरावर पोहोचलाय. बघा सर बघा मुशी बिशी गाडा सोडला गाडी एकच नंबर चालतो. कधीच घरून निघल्यापासून यावेळेस झोपायला जन्म झाले. झोपू दे रे यार मित्र मला घरून झोपलो नाही मी झोपायला जन्म जायचा. तर काय आता मस्त आम्ही थांबलाय जेवायला इथं मस्त झाडवले रे शेताने एकदम पुढं आमच्या मध्ये व्ह्यू बघत आहे एकदम खतरनाक व्ह्यू आहे. आता किती आहे इथून 40 किलोमीटर आहे आम्हाला. आम्ही पोचू येऊ इथे बसला मस्त खतरनाक जागा एकदम शेतावी खतरनाक आहे एकदम खडक आहे एकदम टॉप मध्ये व्ह्यू आहे. आता किती तास मोजू आपण. आता 40 किलोमीटर राहिले आपण जास्तीत जास्त 1 तास आपल्याला राहिले. एक तास आम्ही पोचू डायरेक्ट जाऊन झोपता मी पहिले पक्की झोपले. अवतार बघ असा जरा अवतार मिंटी जामून भेज झाला मिंटी जामून. असं काय आपण घेतलं आपलं रेडबुलचा बॉक्स होतो काढतात. रेडबुलचा बॉक्स मस्त एकदम कडक नाही जागा बघू शकता. गाईस आता बघू आम्ही जेवायला घेतलंय सगळे बसले एकदम हवेशीर एकदम कडक मध्ये जेवायला बसले. नवीन व्ह्यू पण बघू खतरनाक व्ह्यू एकदम रास हवा एकदम कडक मध्ये. कुठे इथून 1 घंटा महाबळेश्वर राज. तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही जस्ट फ्रेश झाल्या कपडे पुढे आपल्या महाबळेश्वरला मार्केट फिरायला. तर बघू येत अशी तयारी झाली पोरांची एकदम म्हणजे बघू येत आहे ड्रायव्हर फुल केस आहे दाखवू तुम्हाला. आता आम्ही मस्त मार्केट फिरणार आहे गाईच. आता आम्हाला मस्त मार्केट फिरायला मस्त गर्दी आज पब्लिक आहे. आमची 2 जण गेले आणि कपडे बघायला काय अंक माहिती दिसत बी नाही. मला बी कपडे घ्यायचे फ्यूज आयटम बी घेतले मला कपडे घालायला. घे ना ड्रेस महाबळेश्वरच्या मला कपडे घेऊन होते तिकडून जेवण मग घे ना. बघ ना कोणी असेल ते सांग चॉईस करायला. चॉईस करायला मला नाही ना चॉईस करता येत. बघ तू सांगेल त्यांचा घ्यायला. तर गाईज मी बघू शकता आता आमचा खाऊन झाले अर्धा. आता पण आठवण झाली ब्लॉग चालू करायची. तर आता खाऊन झाले सगळी तर झाले थोडा वेळ बाकी आहे. लाईटला येऊन जेवायला बी घेतले. कसं लाईक करतील रे तुला कोणी. काय करशील तसं काही केलं तर बघ एक राक्षी भेटली बरोबर. आमच्या खात असते रत्त्याला बी काही ना काही खातात. जे असे आखे रस्ते मी गाडी आले घंटा खाऊ तवा खाऊन बी तवा जेवत सवता काय बोलशील तू. तर गुड मॉर्निंग गाईस. आता आम्ही आता मस्त झाले फ्रेश झालो आहे. आता एकदम मस्त कपडे वगैरे घातले आहेत. आता आम्ही निघणार आहे महाबळेश्वर थोडा फिरायला. इथून आम्ही आता दुपारच्या टायमात जेजुरीला निघणार आहे. तर आम्ही ॲक्टिव्हिटी करून घेतो इथून ज्या काय काय असेल ते हॉर्स रायडिंग सगळं होईल. तुम्ही बघा ब्लॉगमध्ये सगळं दाखवीत. तर मस्त एकदम कडकमध्ये कपडे पुढे घातले आहेत दाखवतो तुम्हाला. तर काहीच आता आम्ही जस्ट आलो आहे महाबळेश्वर मंदिरात. आता आम्ही इथून दर्शन घेतो मस्तपैकी. एक मंदिर आणि एक अजून खालती एक मंदिर आहे. आता मस्त दर्शन घेतो. गाडी तर पार्किंगला निघले आम्ही.
याच्यानंतर हॉर्स रायडिंग करायची साईल वगैरेला. आता काही तुम्ही कंटिन्यू यश बोलला काहीतरी. बोलू तर सांग ना. बोल ना, तुला काय बोलत आहे? बोल रे. बोलला का तुम्ही भावा एवढा लांब आला फिरायला आपण काय तुला वाटतं की मनाची काय स्थिती आहे? बोल ना. पहिल्यांदा महाबळेश्वरला फिरायला तुला कसं नेचर कसं वाटतं? हिमालय का? ते आपल्या महाराष्ट्रात 5 थंडी हवेचे ठिकाण कोणते? माथेरान, कुंभारा, सापाडा, कोलिवली आणि गंधारी. गंधारी सांग ना. कसं बघा, या कसं झालं म्हणजे अनुभव कालपासून आपल्याला भेटता कसं वाटलं? ते आमचं ना मी तेच आपल्याला अरे इथं बोल ना तू. इथं आपण फिरलं बरं वाटतं, एकदम नॅचरली रिलॅक्स वाटते. तर काही आता मस्त आम्ही इथून दर्शन करू. एकदम ओकेमध्ये आम्ही गेलो आहे. आता आम्हाला जायचं वरती मस्त इथं फोटो शूट करू. आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे इकडे. मस्त आहे, एकदम थंड वातावरण आहे. तर मग दाखवू आता आम्ही आता वरती जाऊन थोडा फोटो शूट करू. तर आपल्या ब्लॉगमध्ये अशी कंटिन्यू राहा. तर काही आता आम्ही चालले आहो घोड्यावयाला बसायचा. त्याला रील बनवायची. घोड्यावर बाई सुनिरी. घोडा कोणता घ्यायचा आपल्याला? रायबा घोडा आहे असा एकदम वाईट आहे, एकदम कडकमध्ये घोडा. तो बघ समोरच आहे. नाही तो रॉकेट आहे. रॉकेट आहे, सॉरी रॉकेट आहे. तोच दिसतं रायबा. रॉकेट आहे ना तो घोडा येतात मस्त आहे ना. व्हिडिओ बनायचे मी यो दोघा मस्त फोटो व्हिडिओ काढू. जाम घोडे म्हणजे तो ते कसं भारी वाटतं. बघू थांबा, तुम्हाला दाखवतो आम्ही. तो पुढे दाखवतो तुम्हाला. घोड्यावर आमचा फोटो व्हिडिओ काढून झालेला आहे. आता हे घोड्यावर फोटो काढले आणि तिकडे एक घोडा होता सफेद, त्याच्या व्हिडिओ काढले. सवादा घोड्याकडे बसला तू? घोड्याकडे बसला. एकदा केलेली ऍक्टिव्हिटी करायला मला खूप कंटाळा येतो आणि मला खूप झोप आली, त्यामुळे माझा काय आलो आपला फायदा काय झाला येऊन? फायदा आता शेती बघायला जातो बसताना छकड्यावर, मग बघा ना तुम्ही माझी स्पीड. हा यश तू काय ना घोड्या बसला? मी घोडीवर का? साहिल तुला कशी डोराची आहे? सांग ना. चला ना जाऊ ना. कशी तुला कशी डोराची सांग ना. अरे भाई तुम्हाला काय वाटतं आपला फोटो व्हिडिओ कसा झाला एकदम? अरे घोड्यावर फाटलेली कप्पारलो त्या गाडीच्या तिकडे विकडे तर उद्या शर्तीवरती सगळं बोलत होता तो. मना इकडे सगळं घोडा गेला आणि तिथे माणसं त्या माणसं हुसकवला तेव्हा तो आतमध्ये गेला. तर मी त्याला न जात होता बघ समोर त्याला. आमचा एक माणूस घोडा परत बिरल म्हणून तो बसणार आहे घोड्या. अरे असं किती मी खराब पडणार होतो. मी खराब पडलो असतो. इथे माणसं बोलवला घोड्याला वाचलो नाही तर मी नदी नसतो. आपला नेक्स्ट नेक्स्ट स्टॉप आता मेट्रो गार्डन वरून आम्ही जाणार जेजुरीला वस्ती करून उद्या आम्ही शर्तीना पेडगावला. तो वेगळा ब्लॉग होणार आणि हा वेगळा ब्लॉग होणार. तर आता मस्त गाडी फुल माकल्या आता ट्रक मध्ये बसा. लाल बुटा इडा अशी माकल्या बघा एकदम आखी वाट लागली. चला भेटू आपण पुढे. काही आवडी इकडे 2 तर गाईज आता आम्ही सगळे मस्त शॉपिंग केली आहे. त्या चॉकलेटला घेतले बघा मस्त एकदम कडकमध्ये. आता आमचा नेक्स्ट स्टॉप असणार जेजुरीला आम्ही आज मस्त वस्ती जाऊ. जेजुरी वस्ती होईल का आपली पुढे वस्ती होत? मोरगाव. कुठं? मोरगाव गणपती आहे ना तिथं म्हणतो. जेजुरीला जाऊ. जेजुरीला पाया पडू. तिथून निघून मोरगावला आपला फ्रेंड आहे त्याचा बिल्ला मोठा तिथं. आता तुम्हाला दाखवू आम्ही नक्कीच दाखवू. तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉग कंटिन्यू दाखवू. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही थांबलोय डॅम बघायला. कुठला डॅम? ते माहित कंचा डॅम नाव नाही माहित आता आम्हाला. व्ह्यू कडक एकदम नॅचरल हवा. तुला होता मी वरती डॅम वाटतं वर्ष बघायला भेटलेला. मग दाखवत मला डॅम खतरनाक व्ह्यू एकदम. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही वरती आले. सगळ्यांची आवाज टाईट झाली. कसं वाटतं? एकदम बेकार.
चांगली वाटते पप्पा पाय दुखता थोड्या वेळा बघू 2 मिनिटामध्ये दर्शन घ्यायला खाली येऊ इथून आम्हाला जायचं साताऱ्याला जायचं ना आपल्याला रे नाही इथं पेडगाव इथं केसरी जायचं मोरगावला आपली सोय वस्तू बिल्ला आपल्या तिथे वस्तीला मस्त इथं आजची वस्ती इथं पण आम्ही ठरवला भंडारा जास्त आहे ना मारेल ना पण मेरी लैला मेरी गिरती है मेरी तरफ से तू ही तो सबकी है तू ही तो लैला मेरी लैला लैला जाओगे तो लैला जब से मैं तेरा हूँ लैला लैला मेरी लैला गाडी दादा आम्ही रूम पोचून जेवलो गेलो जेवलेला काही दाखवायला नाही भेटला आता आम्ही झोपत आहे गुड नाईट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका रूम दाखवून द्या कसा रूम घेतलेला इथून आम्हाला 5 किलोमीटर आहे उद्या आम्ही इथून मैदानाला जाऊ तो ब्लॉग वेगळा आहे आपला या ब्लॉगमध्ये आता एवढा एंड करतो बाय बाय तुम्ही पुढचा ब्लॉग बी बघा प्लीज कोणता बैल आहे बैलाचं नाव काय? तो गुलाब घेतला आम्ही आता गुप्ती ते गुप्ती एक जेव्हा गुलाब होईल तेव्हा 100% दाखवणार 100% बैल आपला पाहायला राहणार आहे एक गाडी जुलू म्हणले हा. एक साताराचा बैल आहे एक मुंबईचा बैल आहे 100% गाडी राहणार आहे तर गुलाब झोपा गुड नाईट भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये